खोली लांबपर्यंतही पसरलेलं भुयार आहे। तर पुढे एक छोटीशी गुप्त खोली आहे। इथे पण पाहू शकता, इथे पण शिवकालीन शौचालय आपल्याला पाहायला मिळते। तर हा आहे विंचोकड तटबंदी जी आहे ती ढासळलेली आहे, आम्ही सांगून सुद्धा कोणी ऐकणार नाही। आणि ती इथे स्टोर करण्यात आली होती। तेव्हा स्वराज्यात पहिल्यांदा लक्ष्मी आली, म्हणून या कोटीचं नाव लक्ष्मी कोटी। हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग गडप्रेमींनो, मी रोहन माने तुमचं स्वागत करतो माझ्या व्हिडिओमध्ये। तर आज मी जाणार आहे लोहगडला, जे लोणावळा या रिजनमध्ये येतं। तर इथून कल्याणपासून अराऊंड दाखवतं आहे 100 to 105 किलोमीटर आहे। तर लोहगडला मी आधी पण एकदा गेलेलो आहे, म्हणजे खूप वर्ष आधी, आय थिंक 6-7 वर्ष आधी आम्ही गेलो होतो लोहगडला। तेव्हा तर काही असं काही कवर केलं नव्हतं आणि तेव्हा एवढं एक्सप्लोअर पण नव्हता केला गड। तर आज लोहगड बऱ्यापैकी मी पूर्णपणे एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करणार आहे, तर तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे पाहायला मिळेलच। बाकी घड्याळात वाजलेत 6:30 वाजायला आलेत, 6:25 नेहमीसारखा लेट निघायचं होतं 6 वाजता, पण काय आपली मंडळी येणारे लेट करतातच, आपण असं राईट टाईमला। पण ठीक आहे, यावेळेस अमोल असणार आहे आणि अजून एक फ्रेंड असणार आहे, अमोलची फ्रेंड आहे। सो निघूया आपण आता, लेट्स गो। चला, अशा प्रकारे मित्रांनो निघालो मी। आता बघू आता अमोल कुठे, पहिला भेटेल आपल्याला अमोल, त्यानंतर आपल्याला थर्ड मेंबरला पिक करायचं आहे। थंडी तर आहे, वातावरण एकदम प्लीझंट कूल वाटतंय। अजून तरी सूर्य दिसत नाही, सूर्योदय झालेला नाही आहे, चांगलं वाटतंय। अशा वगैरे आपले अमोल भाई खूप दिवसांनी ट्रेकला आलेले आहेत आणि नेहमीसारखे लेट, बोलो नेहमीसारखे लेट। अरे नाही, ते विशाखाला फोन केलो 4-5, फोन नव्हती उचलत, मग तिच्या पप्पांना फोन केला नाही। ओके, मग तिचे पप्पा बोलले की हो आहे जागेवर आहे, येणार आहे म्हणून 5 मिनिटं। निघूया, पेट्रोल भरूया ना, पेट्रोल भरूया इथं। तुम्ही गाडी पण भेटली नाही, कुठं काय भेटलंय, चला निघूया आपण। काय बोलताय? हां 300-400ला काय लावलेली, 300-400ला एवढा
रात्रीचं समजतं. नॉनस्टॉप जायचंय का? नॉनस्टॉप जायचंय का थांबायचं कुठे? हा कर्जत ना. हा खोपोली थांबूया. खोपोलीचं माहिती आहे हॉटेल मला. कर्जतचं माहिती आहे. आम्ही कर्जतला मोस्टली थांबतो. खूप लवकर होतं ॲक्च्युली. हा पटापट जायला पाहिजे माहिती का? पटापट जायला पाहिजे आपण. एवढं कव्हर होतं सगळं. कॅब विसरलो यार. सूर्योदय झालेला आहे. प्रखर असा सूर्याचा प्रकाश समोर दिसतोय आपल्याला. खूप भारी वाटतं. खूप भारी वाटतं. तर मित्रांनो आम्ही घेतला आहे थोडासा ब्रेक कर्जत या ठिकाणी. तर ऑर्डर केलं आहे मिसळ, गरम गरम कांदा भजी. आपल्या मंडळी अमोल आणि विशाखा जी खाण्यात थोडी बिझी आहे. तिला खूप लागले. चला मग इथं ब्रेकफास्ट करू आणि निघूया आपण. मित्रांनो आम्ही पोचलोय लोहगडावर. पोचलेलो आहे आम्ही. हे बघा आम्ही इथं गाडी पण पार्क केली आहे. आणि ते किती घेतले आपले? 20 रुपये. एंट्रीचे 20 रुपये घेतलेत. 20 रुपये फक्त बाईकसाठी आहेत ते, कारचे बाईकसाठी आहेत.
आणि आजची गर्दी तुम्ही बघा तिथे, भन्नाट गर्दी. आवडलं. पिकनिक स्पॉटच केलंय लोहगडला. नाही बरं आहे, पण लोक येतात ते महत्वाचं आहे. काय महत्वाचं आहे, लोकांना त्यांचं भानच नाही की ॲक्च्युअली काय तिकडे. तर मित्रांनो, हा बघा, हा एंट्री पॉईंट आहे लोहगडचा. आणि इथं अक्षरशः लोकांची जत्रा भरलेली आहे. लोकांनी पिकनिक स्पॉट बनवला याला प्रॉपर. इथे पायऱ्या आहेत. या पायऱ्या अलीकडेच बांधण्यात आलेल्या आहे, त्यामुळे हा इझी श्रेणीतील ट्रेक मानला जातो. हार्डली आय थिंक 20-25 मिनिटात वरती आपण पोहोचून जाऊ. पप्पा बोलले तसं माझं अर्धा तास. डिपेंड आहे, धावत गेलं तर 15 मिनिटात पण पोहोचू. वरती पोहोचून जाऊ. मस्त जोक मारा रे, या हस रे हलकट हस. तर इथे एंट्री फी आहे आपल्याला पर पर्सन 25 रुपये द्यायला लागतात. 20 रुपये इथं 20 येतो ऑनलाईन. अच्छा, ऑनलाईनला 20 रुपये ऑफलाईनला 25. आणि जर तुम्ही कॅश घेतला तर 25 रुपये पर पर्सन. तर QR कोड आहे, ऑनलाईन पेमेंट पण करू शकता. आणि त्या साईडला आपल्याला चुन्याचा घाणा दिसतोय, जो पूर्णपणे मातीमध्ये रोवला गेला आहे. तर 2-3 माणसांना पण हलणार नाही, एवढा खतरनाक जड आहे. या प्रॉपर पायऱ्या आहेत त्या अलीकडच्या काळात बांधण्यात आलेल्या. थोड्या पायऱ्या वरती चढून आल्यानंतर आपल्याला दिसतोय तो विसापूर फोर्ट. अगदी लोहगडच्या लागूनच लाईनमध्ये हा विसापूर फोर्ट आहे. जर तुम्ही लोहगडला येत असाल तर तुम्ही विसापूर पण ट्रेक करू शकता. विसापूर पण त्या मानाने इझी ट्रेक आहे आणि तिथे जास्त एक्सप्लोअर करायला नाही जेवढं लोहगडला आहे. पण काही काही लोक एका वेळी हे दोन्ही पण ट्रेक करतात. बस सगळं येतं. या आपल्या समोरच दिसतोय पावना लेक, जो प्रसिद्ध आहे जो कॅम्पिंगसाठी. आणि त्याच्या मागच्या साईडला आपल्याला आय थिंक तिकोन आहे. तुंगी हवा, तो हा तिकोन हवा इथे. ओके, हा कारण की ते दोघं एकमेकांच्या अपोजिट. अमोलच्या मते हा तुंग आहे आणि दिस वन इज तिकोन. जर मी चुकीचा असेल तर मी चुकीचा नसेल, मला कॉन्टॅक्ट करा. मी चुकीचा नाही, हा चुकीचा आहे. इसकी गारंटी मैं नहीं दे सकता. कारण की पावना लेकच्या दोघी विरुद्ध साईडला आहेत. अरे म्हणजे अपोजिट नाहीत ना ते दोघं. हा विरुद्ध अपोजिट कुठे बोलते मग? हा तिकोना पकड, हा तुंग पकड ना. नाही, कारण की त्याचं जे स्ट्रक्चर दिसतंय ते व्यवस्थित दिसतंय ना. तो तिकोन आहे 100%. बॉन्ड पेपरवर लिहून देतो मी. थोड्याच पायऱ्या चढल्यानंतर आपल्याला हे गडाचे बुरुज दिसायला लागले. हा फर्स्ट, तो सेकंड. तर या बुरुजांची स्ट्रक्चर असं आहे की जरी शत्रूने आक्रमण केलं तर त्यांना जागोजागी असं अडवता येईल, त्यांच्यावर आक्रमण करून त्यांना थांबवता येईल, तसं यांनी बुरुजांचा हा रचना केलेली आहे. तर लोहगडबद्दल सांगायचं झालं तर लोहगड चा इतिहास हा 2200 वर्षापूर्वीचा आहे. म्हणजे सातवाहनकालीन इवन ब्रह्मन इवन चालुक्य यांनी या गडावर राज्य केलं होतं. आणि 1400च्या काळात हा निजामशाहीत आला आणि 1500च्या काळात आदिलशाहींनी पण ह्याच्यावर राज्य केलं. 1657मध्ये कल्याणची जी स्वारी झाली तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी हा लोहगड आपल्या स्वराज्यात सामील केला होता. पण पुरंदरचा जो तह झाला त्यामध्ये हा लोहगड देण्यात आला होता. आय थिंक 1665मध्ये झाला होता पुरंदरचा तह. तर हा आहे गणेश दरवाजा. इथे आपल्याला दोन्ही साईडला गणपती बाप्पाची मूर्ती कोरलेली दिसते.
इथे पण यायचं तुम्ही पाहू शकता की ॲट अ टाईम 2 व्यक्तीच येऊ शकता. त्यामुळे तेव्हाचं स्ट्रक्चर असं होतं की शत्रूने आक्रमण केलं तरी 2 सैनिक ॲट अ टाईम येऊ शकतात. या दरवाजाचं स्ट्रक्चर पण पाहू शकता. इथे आपल्याला खिळे पण पाहायला मिळतात, म्हणजे शत्रूने आक्रमण केलं तर त्यांना अडवण्यासाठी. आणि हा दरवाजा अलीकडच्या काळातच बसवण्यात आलेला आहे. आणि दोन्ही बाजूला देवळ्या पाहायला मिळतात आपल्याला, पहारेकरांसाठी बसायची जागा. गणेश दरवाजातून वरती आल्यानंतर आपल्याला इथे तोफा पाहायला मिळतात. ही 1, ही 2 आणि ही 3, या 3 तोफा पाहायला मिळतात. आणि इथे एक शिलालेख आपल्याला पाहायला मिळतो. या शिलालेख मध्ये जे पेशव्यांचे नाना फडणवीस होते, त्यांनी जी या गडावर दुरुस्ती केली तेच हे शिलालेखवर लिहिण्यात आलेलं आहे. नंतर इथे एक खोली आहे. तर इथे पहारेकरांसाठी बसण्यासाठी आणि इथून आपल्याला टेहाळणीसाठी ही जागा होती त्यावेळेस. इथून आपल्याला क्लिअर खालचा व्ह्यू दिसतोय. तर इथून लांबच लांब नजर जाते. आणि इथे आराम पण करू शकत होते त्यावेळेस पहारेकरी. तर इथे आपल्याला एक बोर्ड पाहायला मिळतो. हा जो शिलालेख आहे याच्या इथेच लेफ्ट साईडला त्या शिलालेखवर काय लिहिलेले आणि काय माहिती दिलेली आहे, तर याच्याबद्दल थोडी आयडिया दिलेली आहे त्यांनी. आणि जी स्क्रिप्ट वापरली आहे या शिलालेखवर, ही देवनागरी आहे, देवनागरी लिपी आहे. आणि तेच लिहिलेलं आहे की नाना फडणवीस यांनी जेव्हा दुरुस्ती केलेली त्याबद्दल ही माहिती दिलेली आहे 1790 तर 1794. तर मित्रांनो इथं पाहू शकता, इथे काही ठिकाणी अशा दरड पण कोसळलेल्या आहेत. तर या ठिकाणी जास्त वेळ थांबणं रिस्की आहे. तर आपल्याला आता जायचं आहे या जो बुरुज आहे त्याच्यावरती आपण जाऊया. बऱ्यापैकी डागडुजी चालू आहे गडांवर, त्यामुळे अशा ठिकाणी जरा जाताना वरती पाहून जा आणि जास्त वेळ एका ठिकाणी थांबू नका. चला. तोफा तिकडे ठेवल्या, त्यांची ॲक्च्युअल जागा इथे हवी. हां, पण ते आता लोकांच्या ह्याच्यामुळे ठेवलं ते. तर हा जो दरवाजाचा इथे जो बुरुज होता त्याच्यावरती आपण आलो आहे. हा परफेक्ट सैनिकासाठी टेहाळणी पॉईंट आहे. इथून आपल्याला पूर्ण खालचा भाग दिसतोय, इवन तो बुरुज पण दिसतोय आपल्याला. इथून पूर्ण लांबच लांब आपण इवन पाहू शकतो. पावना लेक त्या साईडला आहे. नंतर या साईडला आपला विसापूर, या साईडला जो दिसतोय तो पावना लेक, त्याच्या त्या साईडला तुंग, इकडे तिकोना. या आहेत पहारेकरांच्या जंग्या. इथे पण आहेत खोबण्या, इथून दिसतंय बघ. तर हा आहे दिंडी दरवाजा. चला आपल्याला खाली जायचं आहे. ठीक आहे, पाहू शकता तटबंदी किती चांगल्या अशा शाबूत अशा अवस्थेत आहे अजून पण. हा बुरुज पण एकदम चांगल्या शाबूत अशा अवस्थेत आहे. तर आपण होतो त्या बुरुजवर आणि इथून पण जांग्या आपल्याला दिसतात की बरोबर आपल्याला खालचा भाग क्लिअर दिसतो. समोर विसापूर आपली साथ सोडत नाही. चले पाहू शकता कुठेच
ही तटबंदी तुटलेली आपल्याला दिसत नाही आहे. एकदम मजबूत आणि शाबूत असं अवस्थेत आहे. तिथे एक खोली आहे, तर बघूया आपण तिथे काय एक्झॅक्टली. तर हे पाहू शकता इथे शिवकालीन शौचालय आहे, कारण इथे पाणी जायला अशी खूप जागा पण केलेली आहे. आणि तिथे पण एक भुयार आहे. तर बघूया आपल्याला इकडे काय एक्झॅक्टली समजेल खाली गेल्यावरच. तर इथे आतमध्ये गेल्यानंतर इथे पण पाहू शकता, इथे पण शिवकालीन शौचालय आपल्याला पाहायला मिळते. इव्हन इथं व्हेंटिलेशनसाठी जागा पण सोडलेली आहे. आणि थोडा संभव मागे तर इथे पण आपल्याला शिवकालीन शौचालय पाहायला मिळते. एक दुसरं म्हणजे एक तिसरं एक शौचालय. तर तिकडे एक, इथे 2 आणि या साईडला आहे तिसरा. ते 3 शौचालय जरी आपल्याला शिवकालीन आपल्याला आता दिसते. तर इथे एक दरवाजा आहे, बघूया कुठे जातो एक्झॅक्टली. इथून थोडासा वाकून खाली जायला लागतंय. पाहू शकता ॲट अ टाईम एकच व्यक्ती येऊ शकतो. तर हा चोर दरवाजा आहे त्या काळातला. इथून कोणी गुप्तहेर वगैरे येण्यासाठी हा बनवण्यात आला असेल त्यावेळेस. तर त्या साईडला एक खोली आहे जी गुप्त खोली आहे. तर तिथे पण आपल्याला जायचं आहे. अमोल कॅमेरा धर. चला, इथे जायचा रस्ता थोडासा निमुळत आहे, पण काय नाही, आरामशी जाऊ शकतो. ये चला मी आहे. पाहू शकता हे भुयार आहे इथे. तर इथं पाणीच असलं, इथं पूर्ण चिखल आहे. जायचं नाही पाणी साचलं आता कुठे जातोस. तर इथे बघा आत्ताच पावसाळा गेला आहे, त्याच्यामुळे इथे पाणी साचलेलं आहे. तर याचा थोडंसं आपण कॅमेरा खाली करून बघू एक्झॅक्टली किती खोल आहे. थोडा कॅमेरा आम्ही खाली घेतलाय. तर तुम्ही पाहू शकता ही खोली लांबपर्यंत ही पसरलेलं भुयार आहे. तर पुढे एक छोटीशी गुप्त खोली आहे, पण आता चिखल आणि पूर्ण पाणी असल्यामुळे आपण जाऊ शकत नाही. आता लागलेला आहे नारायण दरवाजा. इथे पाहू पण शकता, इथे लिहिलेलं पण आहे. तर हा नाना फडणवीस यांच्या काळात बांधण्यात आला होता. इथे वरती पण बघा तर सिंहाचं आय थिंक सिंहाचं वाटतंय ना, सिंहाच्या मूर्ती कोरलेल्या आपल्याला वरती पाहायला मिळते. इथे दरवाजा तर नाही, पण इथे लाकडाचा उंडका लावण्यासाठी कोपऱ्या पण आहे दोन्ही बाजूला. तर आपण आता चाललोय, हा आहे नारायण दरवाजा. याच्यावरती जो बुरुज, या बुरुजच्या वरती आपण चाललोय.
इथे जाताना पण थोडंसं खाली वाकून जायला लागतंय. तर हा नारायण दर्याचा वरचा भाग आहे. इथे पण पाहू शकता की लांबच लांब आपली नजर जाते. हा आपल्या समोरचा पावना लेक, त्या तिकडे तुंग आणि तो आहे तिकडे तिकोना. इथे पण पाहू शकता की शिवकालीन शौचालय पहारेकरांसाठी त्यावेळेस हे बांधण्यात आलेलं असेल. आणि आपण कोण्या आपल्याला बरोबर खालचे लोक इथून दिसत आहेत. बरोबर इथून शत्रू दिसत असेल त्यावेळेस. ही पण पाहू शकता तटबंदी पूर्ण लांबपर्यंत पसरलेली आहे. आणि इथून आपल्याला क्लिअर व्ह्यू दिसतोय विसापूर, जो लोहगडला लागूनच लाईनमध्ये आहे. त्या साईडला ना तिकडं. तर इथे आपल्याला पाहायला मिळते धान्य कोठी. तर हे आहे धान्य कोठार. त्यावेळेस इथे धान्य साठवलं जायचं, पण आता इथे पूर्ण पाणी साचले, पूर्ण पाण्याचं टाकच झालं आहे. इथं एक आहे आणि इथं पण आहे ना. आणि इथं एक दुसरं धान्य कोठार आहे. इथे पण बऱ्यापैकी घाण आहे. ह्याच्यावरून अंदाज लावू शकतो किती म्हणजे राबता असेल या गडावर ना. बऱ्यापैकी आतून पण खोली आहे बघ तिथे आतमध्ये जायला, पण पाणी आहे पूर्ण, त्यामुळे जाऊ शकत नाही आपण. 12 महिने पाणी असतं. पण पाणी कसं पाजर असेल काय दगडामध्ये असेल निघा नाही लागते. तर मित्रांनो, हा एक दरवाजा आहे, जो तिसरा दरवाजा आपल्याला लागलेला आहे. पण इथं लिहिलेलं आहे हनुमान दरवाजा, पण इथे हनुमानची मूर्ती कुठे आपल्याला कोरलेली पाहायला दिसत नाही आहे. इथं शरबाची आपल्याला कोरलेली मूर्ती पाहायला मिळते दोन्ही साईडला. ओके, अमोल बोलतोय शिल्प. ठीक आहे, शिल्प आपल्याला कोरलेले मिळतात आणि दोन्ही बाजूला आपल्याला देवळ्या पाहायला मिळतात. इथं एक आणि इथं एक, जे पहारेकरांसाठी बसायची जागा. तर मित्रांनो, आपल्याला हा लागलेला आहे चौथा दरवाजा. तर इथे लिहिलेलं आहे की हा महादरवाजा आहे, परंतु आपल्याला इथे बघा दोन्ही बाजूला हनुमानचे शिल्प कोरलेलं आहे, वरती कमळाचं पण शिल्प कोरलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर हा महादरवाजा आहे की हनुमान दरवाजा आहे कन्फ्युजन आहे, पण इथे बोर्ड लावल्यानुसार हा महादरवाजा बोलतात आणि आपल्या तथ्यानुसार काय वाटतं हा हनुमान दरवाजा आहे. कारण हे जे शिल्प कोरलेले आहेत ना, ह्याच्यावरूनच दरवाजांची नावं ठेवून आणि हा आहे हनुमानचे आपल्याला दोन्ही बाजूला शिल्प कोरलेले पाहायला मिळतात. हे दरवाजाचं स्ट्रक्चर पण बघा की इथे असे खिळे लावलेले आहेत. काय बोलतो अमोल? तर हे जे खिळे तुम्ही लावलेले आहेत, तर हे जुन्या काळी महादरवाजाच्या संरक्षणासाठी, जर समजा जर सैनिकांनी इथे आपल्यावरती आक्रमण वगैरे केलं तर ते दरवाजा तोडण्याचा महत्त्वाने प्रयत्न करत असेल, तर तो दरवाजा तोडू नये. कारण की दरवाजा तोडण्यासाठी ते यूज करायचे लाकडी ओंडका किंवा हत्ती इतक्या वरती येणं तर शक्य नाही. तरी पण दरवाजा तोडण्यासाठी ते यूज करायची लाकडी ओंडके, आणि त्या लाकडी ओंडक्याने दरवाजा लवकरात लवकर तुटून जाऊ नये म्हणून हे सेफ्टी म्हणून लावलेलं असते. असे खेळ प्लस
जी दरवाजाची संरचना असते त्याच्यामध्ये लेन्थ ही इतकी दिली जात नाही की एखाद्या मोमेंटममध्ये शत्रू येते दरवाजावरती धडक देते. म्हणजे जागा पण अरुंद असते. इव्हन पाणी जायला पण त्यांनी इथं होल ठेवलेलं आहे. तर इथे पूर्ण असं बोर्ड लावलेलं आहे की आपल्याला गडावर पाहण्यासारखे काय काय आहे. एक तर केव आहे, ईस्टर्न केव आहे, नॉर्थन केव, ईस्टर्न केव. बाकी काय आहे इथे? हे आपण बघून आलो. हा हे पूर्ण स्ट्रक्चर आहे, पूर्ण माहिती दिलेली आहे गडाची. आणि बाकी आपला हा बघा, हा आहे विंचूकडा. इथे पण आपण जाणार आहे. इथे एक खोली आहे जी पहारेकरांसाठी विश्रांतीसाठी जी बसायची जागा आहे. दरवाजातून आपल्याला आतमध्ये आल्यावर आपल्याला उजव्या साईडला ही खोली आपल्याला पाहायला मिळते. आम्ही फायनली पोचलेलो आहे गडावर. तर गडावर काय काय पाण्याचे अवशेष आहे ते आता आपण एक्सप्लोर करू. तर इथे पहिला वरती आल्यानंतर महादरवाजातून चुन्याचा घाणा आपल्याला पाहायला मिळतो, जो पूर्णपणे आतमध्ये मातीमध्ये रोवला गेलेला आहे. तर आता बाहेर काढणं अशक्य आहे. तर इथे आहे दर्गा. तर या दर्गाबद्दल सांगितलं जातं की औरंगजेबाची एक मुलगी होती, ती जेव्हा इथं मृत पावली होती तेव्हा तिच्या स्मरणार्थ हा दर्गा उभारण्यात आलेला आहे. नंतर इथे आपल्याला पाहायला मिळतात तोफा आणि हे सदरचे अवशेष आहेत. इथे ॲक्च्युअल कामकाज चालायचा त्यावेळेचा गडावरचा. नंतर इथे आपल्याला जागोजागी राजवाड्याचे अवशेष पाहायला मिळत आहेत. हे चौकोनी स्ट्रक्चरहून असं राजवाड्याचे अवशेष आहेत ना हे राजवाडा. हो. आता तिकडे आहे घोड्याची पागा, आपण पहिला तिकडे बघायला जाऊया. तसा गोल फिरत विंचूकडा करूया, नंतर लास्टला महादेव करूया आपण. ठीक आहे. हा पहिला इकडे बघू. हा एक रस्ता गेलेला आहे, बघूया कुठे घेऊन जातो आपल्याला. इथे एक गुफा आहे, खोली आहे. अंधार आहे पूर्ण आणि इवन चिखल पण इथे झालेला आहे. तर ह्याचा त्या काळात काहीतरी स्टोअर करण्यासाठी याचा वापर केला जात असेल. हा पाणी मोठी आहे ना आतमध्ये गुफा आहे रे, घोड्याचे पाग वगैरे असतात. इथे पण एक खोली आहे, बऱ्यापैकी प्रशस्त अशी आपल्याला ही खोली पाहायला मिळते. त्यामुळे इथे पण काहीतरी स्टोअर करण्यासाठी याचा त्या काळात वापर केला जात असेल, नाहीतर इथे राहत पण असतील पहारेकरी. इथे लॉक केलेलं आहे. हे बाई इथं आहे अमोल, इकडे आहे इकडं. हा तर बघा हे छोटे छोटे असे चौकांमध्ये हाऊस बनवलेले आहेत. बरं मला एक प्रश्न. तर बोलतात की ह्या घोड्याचं पाग आहे. इथे ॲक्च्युली असं घोड्यांना असं लावलं जात असेल आणि इथं त्यांना पाणी नाही तर चारा दिला जात असेल. घोडे आरामशीर राहू शकतो इथं. दरवाजा एंट्री नाही होऊ शकते. छोटा आहे खूप. किती छोटा आहे तो. तर आम्हाला प्रश्न पडलेला आहे आमच्या अमोलला की हा जो दरवाजा आहे इथून घोडा येऊ शकतो का नाही. कसं येईल काय म्हणणं आहे तुझं, काय म्हणणं आहे विशाल? मला नाही वाटत आहे. इम्पॉसिबल. तुझं? मलाही नाही वाटत आतमध्ये कुठे.
तर तुम्ही पण आन्सर द्या की इथून येऊ शकतो का नाही. नाही जरी आला तरी पण ते पाण्याची लेवल किती पाहिजे तुमच्यासाठी? तुला माहिती आहे असं स्ट्रक्चर सेम मी म्हणजे सिंहगडला बघितलेलं. तर इथे आपल्याला आता पाहायला मिळते लक्ष्मी कोठी. ओके, चला आतमध्ये जाऊन बघूया. तर आतमध्ये पाहू शकता की प्रशस्त अशी खोली आहे, म्हणजे ही कोठी आहे जिथे पूर्ण संपत्ती, पुन्हा आपलं सोने चांदी वगैरे मौल्यवान वस्तू जेवढ्या पण असतील इथे स्टोअर केल्या जायच्या. आतमध्ये बघूया. अंधार आहे. तर इथे एक भुयार आहे, इथे एक छोटीशी खोली आहे. इथे भरपूर खोल्या आहेत रे, म्हणजे एवढी संपत्ती असेल. हा ते पण आहे. आता यांनी सांगितलं फक्त संपत्तीसाठी, पण बाकी गोष्टीसाठी पण स्टोअर करण्यासाठी केला असेल. तर इथे आतमध्ये जाऊन बघू आपण. अजून एक खोली आहे. खोलीमध्ये खोली आतमध्ये खोली, ही लास्ट आहे. ही तिजोरी सारखी वाटते एकदम लास्ट. एकदम मोस्टली असं मला असं वाटतं की त्या काळात सोना दागिने वगैरे ठेवलं असेल, कारण इथून बाहेर पडणं त्या काळात एवढं इझी नाही आहे. हे फाइंड करणं पण एवढं इझी नाही आहे. तेच तू बघितलेस ना त्यांच्यामध्ये, त्या लेण्या कशा असतात की छोटी एक मोठा सभा मंडप. तर इथे पण एक खोली आहे. आणि खोल्या असतात. तर हीच आहे लक्ष्मी कोठी. तर त्या काळात शाहिस्तेखान जेव्हा आपल्या इकडे आला होता तेव्हा त्याने संपत्ती लुटली होती भरपूर. तर आणि ती आपली संपत्ती मिळवण्यासाठी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवर छापा घातला होता. आय थिंक 1664 सुरतेवर छापा मारला, आणि त्या छापेतून जी संपत्ती आली ती जेव्हा शिवाजी महाराज परत येत होते तेव्हा नेताजी पालकरकडून ही संपत्ती लोहगडावर आणण्यात आली होती, आणि ती इथे स्टोअर करण्यात आली होती. तेव्हा स्वराज्यात पहिल्यांदा लक्ष्मी आली, म्हणून या कोठीचं नाव लक्ष्मी कोठी. नंतर 1665 आपल्याला माहिती असेल फेमस पुरंदरचा तह. त्या तहामध्ये हा लोहगड पण देण्यात आला होता. परत 1670 मराठ्यांनी हा स्वराज्यात परत सामील करून घेतला. बघा इथे पण अशी गुहा आपल्याला पाहायला मिळते. अशा गुहेचं स्ट्रक्चर आपल्याला भरपूर गडांवर पाहायला मिळतं. काय बोलतो अमोल, कुठे पाहिलेलं आहे? कोथईगड, गोरखगड, सिंहगड आणखी. तर या गुहेचं महत्त्व काय, भरपूर लोक त्यावेळेस घाटमाथ्यावरून प्रवास करायचे, तर इथे मोस्टली आश्रय घेतला जायचा रात्रीचा. त्यासाठी हे गुहा त्यावेळेस बांधण्यात आलेले. आणि हे आत्ताचे नाहीत, हे जेव्हा आपले सातवाहनकालीन इवन ब्रह्मणी, चालुक्य, यादव या ज्या हिंदू सत्ता होऊन गेल्या त्या काळात या बांधण्यात आलेल्या आहेत. तर इथे आपल्याला एक भुयार आहेत, पाण्याचं टाकं पाहायला मिळते. पाणी तर आहे बऱ्यापैकी, पण पूर्ण पाणी पिण्यायोग्य नाही आहे. बऱ्यापैकी नाही, 1-1.5 फूट आहेत. गप्पी मासे पाळा घेऊन पाळा. तर आपल्याला विंचूकडा करायचा आहे, महादेवाचं मंदिर करायचं आहे, आणि 18 कोणी आपल्याला ती विहीर पण बघायची आहे. एक 18 कोणी आणि एक 8 कोणी आहे, 2 विहीर आहेत, दोन्ही आपल्याला बघायचे आहे. चला
ऊन आहे पण वातावरण थंड असल्यामुळे काही वाटत नाही आहे, नाही गरम होतं आहे काय होतं आहे ना, थकवा लागतं आहे कारण हा ट्रेक सर्वात इझी ट्रेक आहे. इथून रॉक क्लाइम्बिंग असती ना डायरेक्ट रोप बांधून आपण विसापूरला गेलो असतो. थ्रिलिंग थ्रिलिंग ब्रो, थ्रिलिंग, काहीतरी थ्रिलिंग. तो बघा आपल्याला तो दिसायला लागला आहे विंचूकडा. तर हा विंचूकडा अराऊंड 1.5 किलोमीटर असा हा पसरलेला आहे आणि किती 30 मीटर रुंद असेल ना, 30 मीटर असा रुंद आहे तो. तर तिथेच पोचायला 15-20 मिनटं लागत आहेत. 15-20 कमी बोललं तर अर्धा तास लागेल. चला त्या डायरेक्शनने चालू आहे. तर इथे 5 वाजता हा गड पूर्णपणे बंद होऊन जातो. तर सकाळी 9ला हा दरवाजे सगळे ओपन होतात. 9 ते 5 टायमिंग दिलेलं आहे. पहिल्या इथं असं रेस्ट्रिक्शन नव्हतं कॅम्पिंग केल्या जायचं, पण लोकांनी इथे येऊन पार्टी करणं पिकनिक स्पॉट बनवून टाकला होता. त्याच्यामुळे गडाचं हे पावित्र्य काय राखलं जात नव्हतं. त्याच्यामुळे ते रेस्ट्रिक्शन तेव्हापासून चालू झाले आणि असे बहुतेक गडावर आपल्याला रेस्ट्रिक्शन पाहायला मिळतात. तर हा आहे विंचूकडा. तर आपल्याला जायचं विंचूकडाकडे. इथे माकड पण आहेत, त्यांच्यापासून जरा सावधान. चल उतरताना थोडं सांभाळून. बरं इथे आता रेलिंग लावले. हो, उतरायला रेलिंग लावले आहे, तर रेलिंगचा सपोर्ट घेऊन तुम्ही आरामशीर उतरू शकता. आपल्याला जायचं आहे एंडला. हा टोटल 1.5 किलोमीटरचा आहे बा हा कडा आहे पूर्ण, जो तिथपर्यंत आपला भगवा झेंडा फडकतो तिथे पोचायचं आपल्याला. चला शेट, कुठे चालले तुम्ही? कौन है ये लोग, कहां से आते हैं? पर्यंतच रेलिंग होती, हिच्या पुढे रेलिंग नाहीये. तर इथून जरा चालताना थोडा सांभाळून. एक तुमचा रॉंग स्टेप तुम्हाला दरीमध्ये घेऊन जाईल. अरे एक चुकीचं पाऊल आणि स्वर्गात चाहूल. काय बोला? एक चुकीचं पाऊल आणि स्वर्गाची चाहूल. स्वर्गातच का जाईल? स्वर्गात भाव पुण्य केलं आम्ही, दान धर्म केले. इथं आपल्याला विंचूकड्यावर एक पाण्याचं छोटं तलाव पाहायला मिळतं आणि इथे शौच खूप असेल.
इथे पण एक छोटंसं खोली आहे. काय आहे? शौचकूप. शौचालय. त्या मित्रांनो आम्ही पोचलेलो आहे विंचूकडाला, ज्याला विंचू कोटा बोलतात ना, विंचू काटा. हा विंचू काटा पण म्हटलं जातं. तर हा बघा, हाच तो फडकताना भगवा झेंडा. हा पश्चिमेला विंचूकडा आहे. मित्रांनो मी काय म्हणतो बघा, सगळ्या गोष्टी होत राहतील, बट तुम्ही असे नका बनवू. हो, तटबंदी जी आहे ती ढासळलेली आहे. आम्ही सांगून सुद्धा कोणी ऐकणार नाही, म्हणून आम्ही कोणाला काही बोललो नाही. तिथून काम एका फोटोसाठी एवढे रिस्क घेत आहेत. आणि ही तटबंदी ढासळली ना, कोण ना कोण खाली जाईल. तर हा बघा, या साईडला आपल्याला दिसतोय तो विसापूर. आय थिंक या साईडला आपल्याला बोरघाट पाहायला मिळेल, आणि या साईडला आपल्या डाव्या साईडला आपल्याला पावना लेक पाहायला मिळतं. आता ॲक्च्युअल ऊन लागायला लागलं आहे जबरदस्त. खाली जाऊन तुला सावलीत बसू. तर आता आपण खाली जाऊया, बुरुज बघूया आपण. बुरुज तर आहे, बुरुजच्या आपण खाली जाऊया. तर इथे खाली जायला मार्ग आहे, छोटासा भुयारी मार्ग. विंचू काटा. हा आपल्याला जावा खाली घेऊन चाललाय बुरुज. इथून थोडा खाली. हाच तो बुरुज, याच्या खाली आपण इथं आलेलो आहे. विंचूकाडा. तर या बुरुजला आपण बोलू शकतो चिलकती बुरुज. हा बुरुज ढासाला तर हा तरी साबूत राहील है ना. हा याच्यावर जर आक्रमण केलं, आणि ही पूर्णपणे अशी तटबंदी पाहायला मिळते आपल्याला, जी तिथपर्यंत पसरलेली आहे. तर इथून आपण परत वरती जाऊ. तर आपला विंचूकडा पण एक्सप्लोर करून झालेला आहे. तर आपण आता लवकरात लवकर महादेवाचं मंदिर करू. आणि त्या 18 कोणी नाही आहेत, 16 कोणी विहीर आहे आणि 8 कोणी विहीर आहे. 2 विहीर करूया. तर आपले राहिलेत 16 कोणी तलाव, त्र्यंबक तलाव आणि महादेव मंदिर, जे या डायरेक्शनला आहे. चला, तर हीच ती विहीर आहे, 16 कोणी विहीर. तर आपण मोजूया कोण किती आहेत. इथं एक आपण, हा फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 and this one 16. परफेक्ट 16 कोणी. तर ही जी 16 कोणी विहीर आहे, जी नाना फडणवीस यांनी जेव्हा गड दुरुस्ती केली होती त्यांच्या काळात ही बांधण्यात आली होती. आता बऱ्यापैकी पाणी कमी आहे, पण आहे मुबलक प्रमाणात पाणी, पण पूर्ण गढूळ पाणी झालं आहे. इंग्रजांना बोलवावं लागेल गाळ काढायसाठी. तर यामागे एक स्टोरी पण आहे. जेव्हा नाना फडणवीसचा यांचा मृत्यू झाला होता, तेव्हा अशी अफवा होती की नाना फडणवीसने आपला खजिना हा
16 कोणी विहीरमध्ये लपवला होता. तेव्हा इंग्रजांनी ह्या विहिरीचं पूर्ण पाणी उपसून काढलं होतं आणि तो खजिना शोधण्यासाठी. त्यामुळे पण असू शकतं की पाण्याची पात्रता कमी आहे बऱ्यापैकी. आता राहिलं आपलं महादेवचं मंदिर आणि जी त्र्यंबक विहीर, त्र्यंबक तलाव आहे जे 8 कोणी आहे. काय तर इथे खाली जायला पायऱ्या पण आहेत. खूप चांगलं असं विहिरीचं आपल्याला बांधकाम आपल्याला पाहायला मिळतं आहे. पूर्णपणे दगडी बांधकाम. या 16 कोणी विहीरच्या इथंच आपल्याला एक हौद पण पाहायला मिळतं, छोटासा लागूनच आहे त्याला. इथे खाली जायला पायऱ्या पण आहेत. इथे पण पाणी कमी आहे बऱ्यापैकी. हा गडाला एक्सप्लोअर करण्यासाठी बऱ्यापैकी टाईम लागतो, बऱ्यापैकी वेळ लागतो आपल्याला. इथे अराऊंड पकडून चला तुम्ही जर पूर्ण एक्सप्लोअर करणार असाल तर 3-4 तास लागतोच, म्हणजे लागतोच. परत आपल्याला एक लागलं आहे पाण्याचा टाका. आता तो तिकडे महादेवाचं मंदिर आहे आणि अष्टकोनी विहीर आहे, ते तेवढंच आपल्याला राहिलं आहे. चला पटकन. तर या गडाची उंची 3850 फूट उंचीवर आहे हा गड समुद्र सपाटीपासून. आणि गडाची तटबंदी पाहून गडाची मजबूती पण तेवढीच आहे, त्यामुळे ह्याचं नाव लोहगड असे ठेवण्यात आलेले. तर हे आहे त्र्यंबक तलवार. ह्यालाच अष्टकोनी 8 कोनी विहीर पण म्हटलं जातं. टोटल याचे 8 कोण आहेत. 1 2 3 4 5 6 7 आणि आपण उभा आहे ते 8. त्या विहिरीत पण बऱ्यापैकी, या तलावात बऱ्यापैकी पाणी पण आहे, मुबलक प्रमाणात पाणी आहे, फक्त वरती गाळ साचलेला आहे. आणि हे आहे महादेवाचं मंदिर जे आपल्याला दर्शन करायचं आहे. महादेवाचं मंदिराचं दर्शन घेतलं की आपण खाली उतरायला चालू करू लवकरात लवकर, कारण हा गड 5 वाजता बंद होऊन जातो आणि आता ऑलमोस्ट 4 वाजायला आलेत. चला मग दर्शन घेऊया आपण. हे आहे महादेवाचं मंदिर. हर हर महादेव. इथे आपले नंदीदेव आणि समोरच आपल्या हनुमान देवाची मूर्ती आहे. जय बजरंगबली. हां, इथे पण छोटीशी पिंड आहे. इथून डायरेक्ट बाहेर. हे सही आहे. तर मित्रांनो, आपला हा गड पूर्णपणे एक्सप्लोर करून झालेला आहे. तर बालेकिल्ला सोडून राहिला होता फक्त बालेकिल्ला, पण बालेकिल्ल्याला एवढं काही नाही आहे बघण्यासारखं. तर आता आपण खाली उतरू आणि डायरेक्ट आता जिथं बाईक पार्क केलेली तिथं भेटूया. तर मित्रांनो, आम्ही पोहोचलेलो आहे खाली. तर हा ट्रेक आपला पूर्णपणे कंप्लीट झालेला आहे. तर आय होप तुम्हाला इथपर्यंत व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि दुसऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय.